नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं डबल अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आता जे काही नगर परिषद भरती येणार आहे 2026 ची, तर त्या नगर परिषद भरतीमध्ये एक स्वच्छता निरीक्षक नावाचं पद आहे आणि त्या पदासाठी पात्रता, वेतन, अभ्यासक्रम आणि त्याच्या बाबतीतली वयोमर्यादा या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, पहिली गोष्ट बघा, इथं नगर परिषदेच्या अंतर्गत ही स्वच्छता निरीक्षक म्हणजेच काय सॅनिटरी इन्स्पेक्टर नावाचं हे पद अत्यंत महत्वाचं मानलं जातं. यासाठी बघा शैक्षणिक पात्रता लक्षात घ्या, एज्युकेशनल क्वालिफिकेशन लक्षात घ्यायचे. तर बघा, या पदासाठी केवळ पदवी असून चालत नाही, तर तांत्रिक अर्हता सुद्धा आपल्याला आवश्यक आहे. नुसते एखाद्याची पदवी आहे पण तरीही तो या ठिकाणी पात्र होत नाही, पण त्यासाठी काय पाहिजे, तांत्रिक अर्हता त्या ठिकाणी लागते. म्हणजेच काय, सॅनिटरी इन्स्पेक्टर या नावाची त्या ठिकाणी त्याला डिग्री पाहिजे, डिप्लोमा आहे, तो डिप्लोमा कंप्लीट त्याने केलेला असावा. त्याचबरोबर बघा पदवी, आता पदवी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असावी, एनी ग्रॅज्युएट तो असला पाहिजे आणि 1 वर्षाचा त्याचा जो काही डिप्लोमा आहे त्याने तो केला पाहिजे. त्यानंतर बघा विशेष डिप्लोमा, बघा तो डिप्लोमा काय, तर उमेदवारांनी बघा स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा हा 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स त्याने पूर्ण केलेला असावा. ठीक आहे. त्याचबरोबर बघा संगणक त्याला ज्ञान असावं, MS-साठी असावी किंवा समकक्ष काही प्रमाणपत्र असावं. पण लक्षात घ्या, जर समजा तुमची त्या ठिकाणी निवड झाली तरीही तुम्हाला 2 वर्षाच्या आत MS-CIT करायला त्या ठिकाणी टाइम दिला जातो. ठीक आहे. चला, तर ही शैक्षणिक पात्रता झाली. आता आपल्याला पुढे बघायचे वयोमर्यादा. वयोमर्यादा इथं लक्षात घ्या, वयोमर्यादा शासकीय नियमानुसार वयोमर्यादा खालील प्रमाणे ठरवण्यात आलेली आहे. जर खुला वर्ग असेल, ओपन मध्ये बघा 18 ते 38 हे वय आहे. त्यानंतर मागासवर्गीय प्रवर्ग आहे, ठीक आहे, ओबीसी असेल, एसटी असेल, एसी असेल, बीसी असेल, ठीक आहे, तर 18 वर्ष ते 43 वर्ष त्यांच्यासाठीचं ते वय आहे. आणि दिव्यांग व्यक्ती असेल किंवा प्रकल्पग्रस्त असेल तर त्यांना 45 वर्षापर्यंत हा फॉर्म त्या ठिकाणी भरता येऊ शकतो. ठीक आहे. चला पुढे जायचे. पुढे बघा वेतन श्रेणी, सॅलरी किती आहे. बघा ह्या पदासाठी जे काही सॅलरी आहे लक्षात घ्या, तर ते सॅलरी फार महत्वाची आहे. आणि हे जे काही पद आहे मित्रांनो, गट क या संवर्गामध्ये ते पद येतं आणि 7व्या वेतन आयोगानुसार त्याचं वेतन हे अत्यंत आकर्षक आहे. तर ते किती आहे, काय आहे, ते खाली आपल्याला बघायचंय. बघा, वेतन स्तर हा S10 ते S15च्या दरम्यान त्यांचं वेतन स्तर आहे. नगर परिषदेच्या श्रेणीनुसार तो वेतन स्तर आहे. त्याचबरोबर मूळ वेतन बघा 29,200 ते 92,300 पर्यंत वेतन आहे. ठीक आहे. आणि एकूण पगार जर बघितला आपण, त्यामध्ये महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि इतर भत्ते मिळून बघा सुरुवातीच्या हातात येणारा पगार हा साधारणतः 38,000 ते 45,000 रुपये दरम्यान त्या ठिकाणी असू शकतो. खूप चांगली पोस्ट आहे, गट क ची पोस्ट आहे, पगार पण खूप छान आहे. ठीक आहे. चला, आता पुढे बघायचं आपल्याला, याचा जो काही सिलेबस आहे तो सिलेबस आपल्याला इथे डिस्कस करायचा आहे. यामध्ये बघा ही परीक्षा साधारणपणे 2 भागामध्ये विभागलेली असते. पहिला भाग बघा सामान्य घटक म्हणजे पेपर 1 आणि दुसरा घटक आहे बघा तांत्रिक विषय, पेपर 2 टेक्निकल विषय दुसरा. पहिल्या पेपर मध्ये बघा 60 प्रश्न असतात, 120 गुण असतात. यामध्ये मराठी व्याकरण, शब्दसंग्रह, प्रयोग, जोड शब्द, इंग्रजी ग्रामर, सेंटेन्स स्ट्रक्चर, व्होकॅब्युलरी, सामान्य ज्ञान मध्ये इतिहास, भूगोल, चालू घडामोडी, राज्यघटना, अर्थशास्त्र हे सगळे विषय बघा आपल्याला या पहिल्या पेपर मध्ये असतात. त्याचबरोबर अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा सुद्धा विषय या ठिकाणी आपल्याला पहिल्या पेपर मध्ये आढळतो. दुसऱ्या पेपर मध्ये बघा 40 प्रश्न असतात, 80 गुणाला असतात. विषयाशी संबंधित जे काय सार्वजनिक आरोग्य विभाग आणि स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, संसर्गजन्य रोग प्रतिबंधात्मक उपाय, पाणी शुद्धीकरण, सांडपाणी व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण कायदे, अशा वेगवेगळा जो काय भाग आहे, तर हा पेपर 2 मध्ये अशा ह्या विषयाशी संबंधित त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. बघा इथले 80 गुण आणि इथले हे 120 गुण किती झाले रे, 200 गुणाचे ही पेपर असतो, 200 गुण असतात. ठीक आहे, 200 गुणाचा पेपर आहे. प्रश्न बघा 100 प्रश्न आणि 200 गुण. ठीक आहे, म्हणजे एक प्रश्न हा आपल्याला साधारणपणे 2 मार्काला त्या ठिकाणी विचारला जातो. त्यानंतर परीक्षा पद्धती लक्षात घ्या. निवड प्रक्रिया ही परीक्षा TCS किंवा IBPS मार्फत ऑनलाईन स्वरूपात घेतली जाते. पण शक्यता आहे बघा, जर MPC मध्ये सगळ्या सरळ सेवा गेल्या तर नक्की बघा IBPS आणि TCS च्या अंतर्गत न येता या MPC च्या मार्फत सुद्धा होऊ शकतील. त्याचबरोबर नकारात्मक गुण पद्धती आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे.
प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 हे गुण एवढे काय केले जातात, वजा केले जातात. ठीक आहे, म्हणजे तुमचा एक प्रश्न चुकला तर 0.25 हे गुण तुमचे वजा केले जातील. तुमचे 4 प्रश्न चुकले तर 1 गुण त्या ठिकाणी तुमचा वजा होतो एकूण गुणापैकी, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम याला आहे. आणि एकूण परीक्षा 200 गुणाची आहे. 100 प्रश्न आहेत. एक प्रश्न हा 2 मार्काला त्या ठिकाणी विचारला जातो. तर अशा प्रकारे मित्रांनो, नगर परिषदची ही स्वच्छता निरीक्षक हे पद खूप छान आहे आणि जॉब सुद्धा खूप चांगला आहे, लक्षात घ्या, काही टेन्शन नाही. त्याचबरोबर पगार सुद्धा आकर्षक आहे. ठीक आहे, तर नक्कीच याचा सुद्धा बरं तारखा येणाऱ्या काळात डिक्लेअर होतील. पुन्हा भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.